आज मी इथं एकदम सोपी रेसिपी बनवणार आहे, जे की तुम्ही नाश्त्याला सुद्धा बनवू शकता किंवा रात्रीच्या जेवणाला किंवा दुपारच्या जेवणाला सुद्धा बनवू शकता। तर त्यासाठी इथं कोणतेही तांदूळ घेतलात तरी चालेल। तर मी इथं साधारण 1 वाटी घेतलेला आहे तांदूळ आणि त्याला 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे। तर ही रेसिपी आहे खूप सोपी आणि झटपट होणार आहे। तर तुम्ही सुद्धा एकदा घरात नक्की करून बघा आणि सगळ्यांना खूप आवडणार आहे। तर मी तांदूळ पहिलं धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला भिजत ठेवायचं आहे। साधारण 3 ते 4 तासासाठी किंवा जास्त वेळ असेल तरी ठेवू शकता। तर मी याला साधारण 3 तासासाठी भिजत घातलेलं आहे आणि त्यानंतर इथं कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये एक साधारण छोटे छोटे बटाटे घेतलेले आहेत, साधारण 3 ते 4। त्यामध्ये बटाटे जरा माती असेल तर धुवून घ्यायचं। त्यानंतर कुकरमध्ये घालून त्याच्यामध्ये पाणी घालून 2 शिट्ट्या मी इथं काढून घेणार आहे आणि त्यानंतर मी इथं मिक्सरच्या भांडीमध्ये टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण, अद्रक हे सगळं मिक्सरला लावून बारीक करून घेतलेलं आहे। त्यानंतर कढईमध्ये तेल गरम झाल्यावरती धने, जिरे, बडीशोप आणि त्याचबरोबर थोडंसं इथं तमालपत्र घातलेलं आहे, खूप जास्त नाही घालायचं। आणि त्यानंतर इथं थोडंसं हिंग घालून घेतलेलं आहे। तर हे सगळे छान असं फुलले की त्याच्यामध्ये जे आपण मिक्सरला लावून घेतलेलं होतं टोमॅटोचं प्युरी, तर ते याच्यामध्ये घालून एक साधारण 2 मिनिटं परतवून घ्यायचं आहे टोमॅटोमधले पाणी जाईपर्यंत। आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत। मसाल्यांमध्ये लाल तिखट तुम्ही कमी जास्त घालू शकता, धने पावडर, जिरा पावडर, थोडंसं हळद ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि त्याचबरोबर इथं आमचूर पावडर घालून घ्यायचा आहे। त्याच्यामुळे ही भाजी आहे खूप छान लागणार आहे। तर आज आपण इथं डोसा आणि त्याच्यासोबत हे बटाट्याचं भाजी बनवणार आहोत, रस्सा भाजी। तर सगळे मसाले मी इथं परतवून घेतलेले आहेत। 2 मिनिटं मी याला छान असं मध्यम किंवा बारीक गॅसवर असं ठेवून ह्याला भाजून घ्यायचं आहे। टोमॅटोमधलं सगळं पाणी आहे तो गायब झालेला आहे आणि मसाला छान असा परतवून सुद्धा झालेला आहे। त्यानंतर इथं कुकर थंड झाल्यावरती बटाटे मी सोलून घेतलं आणि त्यानंतर हे आपल्याला असं हाताने बारीक करून घालून घ्यायचं आहे। चाकूने कट केला तरी चालेल, पण असं हाताने केलेलं आहे खूप छान लागतं। तर 4ही बटाटे मी असं हाताने आहे छान असं बारीक करून घेतलेले आहे। 2 शिट्टीमध्ये हे बटाटे खूप छान असे शिजलेले आहेत, त्यामुळे असं लवकर कट झालेले आहेत। आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। तर बटाटे सगळ्या मसाल्यामध्ये एकदा छान मिक्स करायचं आहे, 2 मिनिटं असंच परतवून घेणार आहे। आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात। तर मिक्सरच्या भांडीमध्येच मी इथं पाणी घालून घेतलेलं आहे। तर हे थोडंसं रस्सा भाजी तुम्हाला कसं आवडतं तसं तुम्ही हे थोडंसं घट्ट किंवा थोडंसं पातळ हे ठेवू शकता। तर मी साधारण 1 ग्लास एवढं पाणी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता बटाटा थोडंसं बारीक सुद्धा झालेलं आहे आणि ह्याचे मोठे मोठे फोडी तुम्हाला इथं दिसत असतील। तर हे पाणी घातल्यावरती गॅस मोठा केला, त्यानंतर ह्याच्यावर उकळी आलेली आहे। तर 3 ते 4 मिनिटासाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। थोडंसं कोथिंबीर, थोडंसं गरम मसाला आणि त्याचबरोबर थोडंसं कसुरी मेथी याच्यामध्ये घालायचं आहे आणि 3 ते 4 मिनिटं मी छान शिजवून घेतलेलं आहे। त्यानंतर आपलं इथं बटाट्याची रस्सा भाजी बनवून तयार आहे। तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा, ही भाजी खूप छान लागते। त्यानंतर हे तांदूळ साधारण 3 तास इथं झालेले आहेत। तुम्ही इथं कमी किंवा जास्त वेळ सुद्धा ठेवू शकता। तर साधारण 3 तास तरी हवं आहे। त्यानंतर मी इथं एक मिक्सरचं भांडी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे आपण भिजलेले तांदूळ पाणी काढून घालून घ्यायचं आहे। तर मी मोठं मिक्सरचं भांडी घेतलेलं आहे, त्यासाठी सगळंच मी तांदूळ ह्याच्यामध्ये घातलं आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून मिक्सरला असं बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता खूप छान असं सहजपणे हे बारीक झालेलं आहे। पहिलं आपण ह्याला 3 तासासाठी भिजवलं होतं, त्यामुळे हे लवकर असं बारीक होतं। त्यानंतर एका भांडीमध्ये हे मी काढून घेतलेला आहे। तर आपल्याला आज नीरा डोसा बनवायचा आहे, त्यासाठी बॅटर आहे तो पातळ पातळ हवा आहे। जर तुम्ही थोडंसं घट्ट ठेवलात तर डोसा इथं घट्ट बनतील। त्यानंतर मी ह्याच्यामध्ये साधारण 2 वाटी एवढं पाणी घालून घेतलं, त्यानंतर परत अर्धी वाटी पाणी घालून घेतलेलं आहे
आणि चवीपुरतं मीठ याच्यामध्ये घालायचं आहे। तर हे डोसा खूप सोपं पद्धत आहे। फक्त हे पीठ जर तुम्ही थोडंसं जाडसर ठेवलात तर डोसा आहे तो जाड होतील। त्यानंतर मी इथं तवा आहे तो गरम होण्यासाठी ठेवून दिलेला आहे। तव्याला काहीही लावायचं नाहीये, तर तुम्ही इथं कोणताही तवा घेऊ शकता आणि तेल वगैरे काही लावायचं नाही, फक्त कडकडीत गरम करून घ्यायचं। त्यानंतर असं तुम्ही चमच्याने सुद्धा घालू शकता किंवा असं एखादं फुलपात्र घ्यायचं आहे किंवा कोणताही वाटी घेऊन हे तुम्ही असं ह्याच्यावरती घालू शकता। त्यानंतर हे तवा आहे तो छान असं कडकडीत गरम झालेलं होतं आणि त्यानंतर हे मी इथं असं डोसाचं जे बॅटर आहे तर सगळं असं पसरवून घेतलेलं आहे। तवा आहे तो हातात धरायचं आणि त्यानंतर जे आपण तांदळाचं पीठ घालून आणि तवा आहे तो असं हलवून घ्यायचा आहे। तर हे बघा, गॅस इथं मोठाच ठेवलेला आहे। तेल लावायचं असेल तर लावू शकता किंवा नाही लावलं तरी चालेल। त्यानंतर हे लगेच 1 मिनिटाच्या आतमध्ये हे छान असं सगळं कडेने असं निघत राहील। त्यानंतर इथं मी दुसरा सुद्धा डोसा बनवायला सुरुवात केलेली आहे। तर 1 मिनिटाच्या आत तुमच्या इथं 2 सुद्धा डोसे बनवून तयार होतात। खूप सोपी पद्धत आहे। फक्त तुम्ही जर पीठ जाड ठेवलात तर जाड इथं डोसे बनतील आणि पातळ ठेवलात तर पातळ इथं डोसे बनवून तयार होतील। तर ही एकदम सोपी पद्धत आहे डोसा बनवण्याची। तर नीरा डोसा तुम्ही ह्याला म्हणू शकता। तर सगळे डोसे मी आता असंच बनवून घेणार आहे। तर फक्त इथं तवा कडकडीत गरम झाल्यावरच हे आपल्याला पीठ आहे तो घालून घ्यायचा आहे। आणि तेल मी इथं लावून घेतलेला आहे आणि सगळे डोसे मी इथं बनवून घेतलेला आहे। तर आता मी इथं एका ताटमध्ये काढून घेतलेला आहे। तर हे बघा, खूप छान दिसत आहे बटाट्याची रस्सा भाजी आणि हे आपलं नीरा डोसा बनून तयार आहे। तर तुम्ही सुद्धा घरात एकदा नक्की करून बघा आणि सगळ्यांना खूप आवडेल आणि हे तुम्ही सकाळच्या नाश्त्याला सुद्धा बनवू शकता। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया, तोपर्यंत